रात्री अंग जरा गरम लागत होतं, मग आज कशाला जाता गंगेवर? धोतराच्या निऱ्या करीत रेणुका म्हणाली. अगं, आज थोडी थोडकी नाहीत, चांगली 55 वर्ष झाली, पण गंगेचं स्नान कधी चुकविलं नाही. मग आज का नको? जायला हवं. नाथबाबा रेणुकेला धीर देत म्हणालेच. निऱ्या केलेले धोतर काखेला घेऊन हातात गडवा घेतला. काठी टेकीत गंगेकडे जाण्यास निघाले. नित्यनेमाच्या आड कधी मी येते का? पण वयोमानानं गंगेचं थंड पाणी सोसवणार नाही म्हणून म्हणते. रेणुका दाराजवळ येत म्हणाली. तुला काय वाटतं, थंड पाण्यानं पिकलं पान गळून जाईल? नाथबाबा काठीने पायऱ्या चाचपडत एक एक पायरी उतरत अंगणात आले. स्वतःशीच म्हणाले, गंगा स्नानाशिवाय अन्न घेत नाही आणि ही म्हणते जाऊ नका, उपास करावा लागेल. तसं नाही हो, रेणुका कळवळून म्हणाली. रात्री अंग गरम होतं, सारखी धाप लागत होती. शिवाय आज तुमचा चेहरा सुजल्यासारखा वाटतो म्हणून, दुसरं काय. पूर्ण कथा ऐकण्यासाठी व्हिडिओ पहा.